झी 24 तास एक पाऊल पुढे. ब्रेकिंग न्यूज आहे. दिग्गज मराठी कलाकारांनी मनसेमध्ये प्रवेश केलेला आहे. यात अभिनेत्री रीमा लागू, आसावरी जोशी, सुहास जोशी, पुरुषोत्तम बेर्डे, मकरंद देशपांडे, आनंद इंगळे यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच आदेश बांदेकर यांनी शिवसेना चित्रपट सेनेची धुरा हातात घेतल्यानंतर शरद पोंक्षेंना दिगंबर नाईक, सुबोध भावे यांनी देखील शिवसेनेच्या चित्रपट सेनेत प्रवेश केला होता. मराठी आणि बॉलिवूड कलाकारांना पक्षात घेण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये नेहमीच स्पर्धा असते. ती आता निवडणुकीच्या तोंडावर वाढलेली दिसून येते आहे. बांदेकर यांच्या चित्रपट सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्तीनंतर गिरीश ओक यांना त्यांनी रामगोपाल वर्मा प्रकरणी न्याय मिळवून दिला होता. त्याला शह किंवा धक्का देण्यासाठी मनसेचं हे पाऊल मानलं जात आहे. रीमा लागू, आसावरी जोशी, मकरंद देशपांडे, आनंद इंगळे हे मराठीतले आघाडीचे कलाकार मनसेमध्ये प्रवेश करताना आपण पाहतो आहोत. त्यात शिवसेना आणि मनसे या दोन्ही मराठीचा कड घेऊन बोलणाऱ्या पक्षांमध्ये मराठी कलाकारांचा हा वाढता प्रवेश नक्कीच लक्षणीय आहे. दरम्यान मनसेचे हे चित्रपट शाखेचे प्रमुख अमेय खोपकर यांची पत्रकार परिषद सुरू आहे. आपण थेट जाऊया. जेव्हा पक्ष येतो, पक्ष नेतृत्व येतो, पक्षाची शिस्त येते, त्यावेळेला माझ्यासाठी म्हणून राजसाहेब ठाकरे हा शेवटचा आदेश असतो. माझ्या नेत्याचा माझ्यावर संपूर्ण विश्वास आहे. त्यांचा मला नाही माहिती, पण मला माझ्या नेत्याचा माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे कोणाला कुठच्या मिठीचा ते आमच्याकडे तसं काही नाही. मैत्री म्हणजे मैत्री करू नये का, पण आणि राजकारणातल्या आधीपासून असलेली मैत्री. पण मला असं वाटतं की ज्यांचं तुम्ही नाव घेतात ते पण त्यांच्या पक्ष नेतृत्व आणि पक्ष श्रेष्ठींची ते तेवढेच हे होते. पण मला माहिती नाही, म्हणजे मी त्यांच्याबद्दल मी बोलणं चुकीचं आहे. फक्त मी एवढंच बोलू शकतो की माझ्या नेत्याचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. एक प्रश्न कोणी पण तुमच्यापैकी उत्तर दिलं तर मला आवडेल. एनी ऑफ द आर्टिस्ट मनसे पक्ष जो आहे त्याची मदर ऑर्गनायझेशन आहे, त्यांचा बऱ्याचदा विरोध असतो कलाकारांना. पाकिस्तानी मधला कलाकार किंवा अमिताभ बच्चन असणारा विरोध असो, इतर कुठल्याही गोष्टींना जो विरोध होतो त्याच्यावर बऱ्याचदा एक फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनच्या याच्यात बरीच टीका होते. तर कलाकार म्हणून तुम्ही कसं बघताय या गोष्टीकडे? तेव्हा तुम्ही उभे असालच का मनसेसोबत एक फ्रेटर्निटीचा मेंबर म्हणून? तुम्हाला मराठी बोलता येतं हे बघून तुमचं अभिनंदन. कारण पहिला प्रश्न तुम्ही हिंदीतनं विचारला होता, बरोबर? आपण सगळ्यांना टाळ्या वाजूया ना, मराठी पण येतं, बरोबर आहे? तुमचं अभिनंदनच केलं मी, वाईट नाही केलं. आणि दुसरा प्रश्न तुम्ही जो आता विचारताय तर मी माझ्यापुरतं सांगेन, हो मी त्यांच्याच बरोबर उभा राहील. मला हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि ह्या सगळ्या गोष्टी अतोनात मान्य आहेत. तरी सुद्धा काही गोष्टी अशा आहेत ज्या तुमच्या वैयक्तिक भावनांशी निगडीत नसतात. त्या कितीतरी त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या संख्येवर सामाजिक बांधिलकीशी, सामाजिक भावनेशी निगडीत असतात. तेव्हा त्या क्षणाला पाकिस्तानशी क्रिकेट खेळावं का नाही खेळावं, पाकिस्तानी कलाकार असावेत का नाही असावेत, तर त्या वेळची राजकीय परिस्थिती ते ठरवत असते. इट इज म्हणजे तिथल्या कलाकाराचा सूर मला ऐकायला आवडत नाही असा मुळीच भाग नाही आहे. पण राजकीय दृष्ट्या जर काही गोष्टी समाजाला विघातक होणार असतील तर त्याच्या मागे उभं राहणं आणि माझी आवड किंवा माझं व्यक्ती स्वातंत्र्य तेवढ्या काळापुरतं बाजूला ठेवणं हे मला महत्वाचंच वाटतं. आधी देश आणि आता आम्ही चायनीज खाणं बंद करणार आहोत कारण चीनने पण खूप घुसखोरी. मला एक तुम्हाला काय सांगावं असं वाटतं की तुम्ही एखाद्या संघटनेचं सभासद होणार याचा अर्थ तुम्ही तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य गमावणं असं होत नाही किंवा तुम्ही तुमचं फ्रीडम गमावणं असं होत नाही. याचं कारण समाज या अशा प्रकारच्या संस्थांनी बांधलेला असतो. आपल्या प्रत्येकाला वैयक्तिक मतं असतात आणि माझी खात्री आहे की त्या वैयक्तिक मतांचा आदरच या संघटनेमध्ये होईल. याचं कारण आम्ही आमच्या बाजूनी जी गोष्ट करत असतो ती समाजाला कधी रुचते कधी रुचत नाही. त्याच्यावरती साध पडसादे उमटतच असतात. त्यामुळे मुळात असं नाहीच आहे की एक सगळ्यांनी सारेगमपमधला फक्त सहा घेऊनच सगळ्यांनी बोलायचं असं नाही आहे. आपण एका लोकशाही देशामध्ये राहतो. प्रत्येकालाच त्याच्या मताचा आदर राखायला आवडतं. त्यामुळे असं काही नाही आहे की याच्यामध्ये एक झुंड तयार होते आणि ती झुंड एकाच्या आदेशानुसार चालणार आहे असं मला वाटत नाही. आणि फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन बद्दल मला असं वाटतं की अनेकदा असं होतं की जे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनच्या बाजूनी बोलतात ते प्रत्यक्ष कृती करायची जेव्हा वेळ येते तेव्हा त्या माणसाला एकटा सोडतात. हा अनुभव मी आतापर्यंत अनेक वेळा घेतलेला आहे. त्यामुळे
जी कुठली संघटना मला जे बोलायचं धारिष्ट्य देईल ती संघटना माझी असेल. प्रश्न आहे का बोलताना बऱ्याच जणांचे बोलले गेला तुमच्या डोक्यात काही प्लॅन्स आहेत, एवढी सगळी लोक आहेत त्यांच्यासाठी प्लॅन्स आहेत, नक्की काय प्लॅन्स आहेत आणि काय काय कार्यक्रम हातात घेणार? आज पहिला मुद्दा जेव्हा हे सगळे कलाकार त्यांना खूप वर्षाचा अनुभव आहे ते भेटले तर मुद्दा असं होतं की आज आपल्याकडे आपल्या संघटनेमध्ये साधारण 25,000च्या वरती मेंबर्स आहेत. वेगवेगळे क्षेत्राचे लोक आहेत. काय फ्रेश टॅलेंट पण आहे आणि ज्यांनी ऑलरेडी ह्या इंडस्ट्रीमध्ये खूप वर्ष कामं केलेली आहेत. सगळ्यांना बघितलं तर आता आपल्याला काहीतरी आपल्या संघटनेच्या मार्फतून त्यांना आपण काहीतरी योगदान आपण देऊ ह्या इंडस्ट्रीला अशा कल्पनेनी मी त्यांच्याबरोबर चर्चा करत होती की काहीतरी एक वेगळे वर्कशॉप्स करायचे की आज एडिटर्स जसं ह्यांनी मला सुचवलं की एडिटर्स आहेत, आज इक्विपमेंट अपग्रेड होते, त्यांना तसं एक प्रशिक्षण मिळालं पाहिजे. किंवा आपल्याकडे आपल्या इंडस्ट्रीमध्ये चांगले स्क्रिप्ट रायटर्स किंवा स्क्रीन प्ले लिहिणारे खूप कमी आहेत. त्या विषयाला पुढे घेऊन हे सगळे आहेत, त्यांना तसं अनुभव आहेत, त्यांचं बरोबर आपण त्यांना प्रशिक्षण देऊ असे काहीतरी वर्कशॉप्स राबवायला पाहिजे. त्याच्याने आपल्या मेंबर्सला आणि जे आपले नाही आहेत ते सगळेच आपले आहेत त्यांना पण कुठेतरी ह्याचं आपण काहीतरी बदल घडवू आणि काहीतरी ह्या इंडस्ट्रीला योगदान देऊ. त्या कल्पनेने आपला हा विषय आपण पुढे घेऊच. एक प्रश्न असा होता सर्व कलावंतांसाठी की मध्यंतरी राज ठाकरेंनी एक भूमिका व्यक्त केली होती की हिंदी टीव्ही सिरियल्स किंवा ऍड्स याच्यामध्ये मराठी कलावंत दुय्यम दर्जाच्या भूमिका करताना आढळतात. तर त्याला त्यांनी विरोध व्यक्त केलेला. तर अजूनही काही कलावंत सिरियल्स किंवा ऍड फिल्म्समध्ये नोकराच्या भूमिका असतील किंवा अन्य काही दुय्यम दर्जाच्या भूमिका असतील त्या करताना आढळत आहेत. तर राज ठाकरेंनी व्यक्त केलेली भूमिका आणि तुमचं मत, तुम्हाला काय वाटतं जी भूमिका व्यक्त केलेली आहे? कारण ऍक्च्युली कोणी काय काम स्वीकारायचं आणि कोणी किती पैशात काम करायचं, कोणी कुठली भूमिका करायची हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तेव्हा कदाचित ह्याला जे बरोबर वाटेल ते मला नाही वाटू शकत किंवा मला जे बरोबर वाटेल ते ह्यांना नाही वाटू शकत. हा व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. त्यामुळे कोणी कोणावर असं दोषारोप नाही करू शकत की मी नहीं करत तूही नको करू, असं नहीं हो सकता असं मला वाटतं. अभी आप तो पार्टी में आगे हैं, राज्य का जैसा कहना है कि दुय्यम दर्जे का जो है रोल ना करे, खासकर नौकरानी और इस तरह का रोल. तो उनका स्टेटमेंट ऐसे नहीं था. आप गलत बोल रहे हो. एक मिनट. उन्होंने ऐसे कहा था कि जो हिंदी सीरियल्स है, हिंदी फिल्म है, वहाँ पे मराठी कैरेक्टर को आप दुय्यम दर्जा ना दें. इनका ये स्टेटमेंट गलत कर रहे हो. एकूणच मोठ्या मराठी कलाकारांनी मनसेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि यामध्ये आपण पाहतो आहोत शिवसेनेच्या काही दिवसांपूर्वी शिवसेना चित्रपट सेनेची धुरा आदेश बांदेकर यांच्या हाती सोपवण्यात आली आणि आता त्यानंतर ही महत्त्वाची घडामोड मानली जाते आहे. ते म्हणजे मनसेमध्ये मोठ्या मराठी कलाकारांनी प्रवेश केलेला आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.